रील्स बनवणाऱ्यांवरती तुम्हाला मी एक खूप चांगलं एक इनपुट देतो बघा. 2 एडिटर आहेत किंवा रील बनवणारे आहेत. एक जण असा आहे की जो रील बनवतो, म्हणजे शूट वगैरे करतो, सगळं करतो आणि त्याच्यानंतर एडिटिंग करायला बसतो आणि त्याच्यामध्ये काय म्युझिक टाकायचं, काय गाणी टाकायची बॅकग्राऊंडला ते टाकण्यासाठी खूप वेळ देतो, कारण की ते सुचत नाही. आणि ह्याच्यामध्येच एडिटिंग मध्ये बघा सगळ्यात जास्त वेळ जातो. आणि दुसरा एक एडिटर आहे, तो काय करतो, तो आधीच ठरवतो की कुठं जायचं आहे आणि तिथं जायच्या वेळेला कसे रील्स मला बनवायचे आणि त्याच्या बॅकग्राऊंडला मला कोणतं म्युझिक किंवा कोणते इफेक्ट टाकायचे, कोणती गाणी टाकायचे हे आधीच ठरवून लिहून ठेवतो, तो नोट्स बनवून ठेवतो आणि तो तिथं गेला की त्या सगळ्या गोष्टी बनवतो आणि आल्यानंतर एडिटिंग अशी पटपट सगळी होते. सो याच्यातून आपण काय शिकायला पाहिजे? जे एडिटर आहेत त्यांना तर चांगलं इनपुट मिळालंच असेल, पण इतरांनी काय शिकायला पाहिजे की आपली लाईफ सुद्धा अशी घडवता येते की आपण ठरवू शकतो, सकाळी उठल्या उठल्या ठरवू शकतो की आज आपल्याला काय करायचं, किंवा रात्री झोपायच्या आधी, झोप लागायच्या आधी आपण ठरवू शकतो की उद्या कोणते ठळक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि असं आयुष्य बनवता येतं. मग ते पैसे कमवण्याच्या रिलेटेड असेल किंवा श्रीमंत किंवा सक्सेसफुल किंवा हेल्दी किंवा बेस्ट रिलेशनशिप असण्याच्या हिशोबाने असेल, ह्या सगळ्या गोष्टी घडवून आपण ठरवून आपल्या आयुष्यात आपण त्या अंमलात आणू शकतो. ट्राय करून बघा, नक्कीच पॉसिबल असेल.